मॉर्निंग एव्हरीबडी. नमस्कार मंडळी. आज आहे 29 तारीख. आज गुड फ्रायडेसुद्धा आहे आणि सुट्टी असल्यामुळे आज आम्ही कोल्हापूरला जायचा प्लॅन केला आहे. आम्ही सगळे मित्र निघालो आहोत. तर कोण कोण आहे आणि कुठे कुठे जाणार आहे हे तर मी तुम्हाला एक्सप्लोर करेलच. आम्ही सर्व कॉलेजचे जुने मित्र आहोत. तर कोण कोणी येणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि तसेच कुठे कुठे जाणार आहोत हे पण मी एक्सप्लोर करेल. तर शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहा. दाखवायचा प्रयत्न करेल तुम्हाला ज्या ज्या काही छान छान गोष्टी दिसतील, आपल्याला एक्सप्लोर करता येईल किंवा काही फूड आपल्याला एक्सप्लोर करता येईल हे पण मी सगळंच दाखवेल. तर भेटूया. माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सत्यन भाऊ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या खाली या खाली या. गुड नमस्कार. आता संदीप सर येत आहेत. संदीप सावंतला संदीप आले संदीप की सावंतला लागायला आम्ही आता निघणार. ते करायला इथे अशा अनेक नाट्यमय घटनांनंतर आम्ही कोल्हापूरला निघालोय. याचा हिशोब जाऊ दे. आता काय बोलायचं. का म्हणता सर? मस्त मस्त ना. थोडे मस्त राहावा म्हणजे जरा शूट करायला मजा येईल. खेड शिवापूरच्या टोलला पोहोचलोय. गर्दी आहे आणि असंच होतं की आपण ज्या लेनला थांबतो तीच लेन थांबती, बाकीच्या लेन पुढे जातात. तुमच्या बरोबर पण असंच होतं का? मला जरा कमेंट मध्ये कळवा. वाद घालायला आम्ही आता ब्रेकफास्ट करायला थांबलोय. सद्गुरू ना रे हॉटेल सद्गुरूला. इथले सर्व पदार्थ छान आहेत. उडीदवडा, उपीट आणि आम्ही इडली उडीदवडा मिक्स. हा सत्यन कसं वाटलंय? सुंदर ना. आणि तुझी चॉईस कायमच भारी आहे ना. राजा कोणी नुकतप्पा. साताऱ्याजवळच सद्गुरू हॉटेल आहे. ब्रेकफास्ट साठी थांबलो होतो आम्ही. चांगला ब्रेकफास्ट आहे आणि हा हायवे मुंबई बेंगलोर हायवे. हा इथं आमची गाडी आहे. बॅगांचं ना लेदर पुढे सातारा क्रॉस करून आता पुढे आलोय कराडच्या दिशेने. ट्रॅफिक पुष्कळ आहे. ते ऍक्च्युली आम्ही सकाळी लवकर निघणार होतो. तर हे जे आमचे मित्र आहेत कुठे गेले पाठीमागं राजू पवार नेहमीप्रमाणे उशिरा आले. त्यामुळं आम्हाला उशीर झाला. त्यामुळे या ट्रॅफिक मध्ये आम्ही काय म्हणत होते व्हायरल बोल. पण आपल्या वेळी बस गॅदरिंग आहे ना. 10:30 पावणे 11 वाजलेत आणि हायवेवर प्रचंड ट्रॅफिक आहे. होतच नव्हती. त्यामुळं असं ट्रॅफिक मध्ये अडकायचे नसेल तर सकाळी लवकर निघावे. आपल्या जिथं आपण राहतो तिथून जर कुठे ट्रिपला जायचं असेल तर लवकरात लवकर निघावे. आता माळी डाव्याला आम्ही थांबलोय दही खाण्यासाठी. इथले दही खूप चांगले असते. आता माझ्याकडे असं हा आपलातून दही असतं. आपलातून सोडू नका ही संधी. हायवेलाच आहे. हो. आणि हे ज्यांच्यामुळं आम्हाला उशीर झाला ट्रिपला नेहमीच होतं. सत्यान सोलकढी पितोय. हो. आणि राजा भाऊ दही खात आहेत. गाडी पार्क केली आहे. रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक आहे. कराड पासून कोल्हापूर पर्यंत एवढे डायव्हर्जन आहेत आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळं एक तर ट्रॅफिक आणि त्यात उशिरा निघालो. त्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम झालाय. लेट सी आत. हा आहे तो माळी डाबा.
तिथे थांबलो होतो. आता इथून कोल्हापूर मला वाटतं 60 किलोमीटर आहे. म्हणजे आम्हाला आता हे ट्रॅफिक बघता तरी 1.5-2 तास लागण्याची अजून शक्यता आहे. इकडेही रस्त्याचं काम चालू आहे. मारुती व्हॅनच्या पुढे चला. ही माफिया कार आहे. मारुती व्हॅन. कुठली? मारुती व्हॅन. व्हॅन म्हणजे हे काय? कार आहे. नाही किडनॅपिंग कार. किडनॅपिंग कार. कोल्हापूर जवळच्या टोलला आलोय ना. काय टोलचं नाव? किनी टोल नाका. नेहमीप्रमाणे आम्ही ज्या लाईनीत थांबलोय ती लाईन थांबलेली आहे. बाजूच्या लाईन सगळ्या पुढे चाललेल्या आहेत. नाही ना, नाही मला वाटलं होतं. मी पण कोल्हापुरात आम्ही पोहोचलेलो आहोत. शाहू नगरात सहर्ष स्वागत. कोल्हापूरमध्ये आलोय. ऍक्च्युली आम्ही 1.5 तास आधी यायला पाहिजे होतं, परंतु एका माणसाच्या चुकीमुळे उशीर झालाय. हे पार्किंग आहे. इथे गाडी पार्किंग करून आता आम्ही मंदिराकडे चाललोय. मंदिर इथून जवळजवळ 1 किलोमीटर आहे. मला वाटतं आता हा नवीन व्यवसाय सुरू केलाय. पार्किंगला गाडी लावायची आणि रिक्षाने जायचं, म्हणजे रिक्षावाल्यांचा पण धंदा. असा नवीन प्रकार आता कोल्हापुरामध्ये सुरू केलाय असं मला वाटतंय. आता आम्ही रिक्षातून मंदिराकडे चाललोय. दसरा चौक. दसरा चौक म्हणायचं. दसरा चौक. दसरा चौक. आम्ही प्रवेशद्वारापाशी पोहोचलो आहोत. आतमध्ये देवीच्या मंदिराकडे आम्ही चाललोय. आतमध्ये मंदिर तुम्हाला मी दाखवतो. आम्ही आता मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहोत. तुम्ही बघू शकता हे सगळे छोटे छोटे स्टॉल्स आहेत तिथं. आणि हे समोर मंदिर आहे. आम्ही इथे उभा आहोत. दोघांची वाट बघतोय. दोघे जण सुसू कार्यक्रम करायला गेलेत. दोघे आम्ही त्यांची इथं वाट बघतोय. कोल्हापुरी चपला पहा. हे महालक्ष्मीचं मंदिर. आम्ही इथे दर्शनाला आलो आहोत. सर कुठे गेले? हे जगदंबा पूजा साहित्य आहे. मराठीत चाललंय तिथं. तर अभिषेकाचं काही लागणारं साहित्य इथूनच घ्या. जगदंबा पूजा साहित्य. आणि तुम्ही मंदिराच्या बरोबर इथं संजय आणि स्वरूप असतील.
3 हार दिलेत. छान देवीचं दर्शन झालेलं आहे. होय होय. आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला परमिशन नाहीये, बसायचं. तरी पण आता आम्ही थोडंफार शूटिंग करतोय. आता मंदिराच्या बाहेर गेल्यावर शूटिंग करू. कसं आलं दर्शन? गर्दी आज सुट्टी असल्यामुळे गर्दी पण आहे. दर्शन एकदम छान झालेलं आहे. अतिशय छान दर्शन झालेलं आहे. हा ना? महालक्ष्मीची मूर्ती ऐतिहासिक आहे, सुंदर आहे. वडगावकर साहेब आम्हाला भेटलेत. कोल्हापूरचेच आहेत प्रॉपर. त्यांनी पण त्यांच्याशी जरा चर्चा केली आणि आज कोल्हापूरच्या दर्शनाला आलोय. आणि असं आज मला खऱ्या अर्थाने गुड फ्रायडे झाला. येस येस आमची हो काल रात्री अचानक ठरलं, सकाळी निघाली. त्याचं रहस्य सांगतो. आज गुड फ्रायडे निमित्त सुट्टी आहे, त्यामुळे गर्दी पण आहे. आणि हे मंदिराच्या आवारात असलेले स्टॉल आहेत. इथे सगळे महिलांचे दागिने वेगवेगळे मिळतात, तुम्ही बघू शकता. इथे देवीच्या फोटोची विक्री. हे दत्तात्रय देवमठ संस्थान कोल्हापूर. दीपमाळ, दीपस्तंभ या दीपस्तंभ मंदिरामधले. हे उन्हामुळे मंदिरात आतमध्ये मंडप टाकलेत, कारण लोकांचे पाय भासतात, त्यांच्यासाठी ही सोय केलेली आहे. चास मूळ गाव चासला आहे ना, त्यांचा वाडा आहे माहिती. कोल्हापूर मधनं आता बाहेर पडत आहोत. देवीचं छान दर्शन झालंय. आता आम्ही इथून नरसोबाच्या वाडीला जाणार आहोत. आम्ही मस्त गावागावातून चाललोय आता नरसोबाच्या वाडीला. नवीन रस्ता आहे ऍक्च्युली, कारण मेन हायवेने गेलो असतो तर खूप ट्रॅफिक आहे, त्यामुळे आम्ही गावागावातून चाललोय. बघूया हा रस्ता कसा आहे. तर कारण आम्हाला ह्याच्यामध्ये लोकेशनमध्ये हा रस्ता कमी दाखवतोय आणि विदाउट रहदारीचा दाखवतोय, पण सिंगल रोड आहे. In 300 meters, turn left toward Modshingi Road. बरोबर आहे. मुळशिंगी रोड. मोडशिंगी मुळशिंगी मूडशिंगी गाव आहे या रोडला. आता आम्ही होपरी गावामध्ये पोहोचलोय. होपरी हा
नगरपालिका इधर हो नगरपालिका आहे, मोठं आहे, छोटस शहर आहे. बँक ऑफ इंडिया मध्ये पेट्रोल बँक. सुंदर रस्ता आहे हा. कोल्हापूर कुरुंदवाड रस्ता आहे ऍक्च्युली. कुरुंदवाडकडे जाताना दोन्ही बाजूनी दुतर्फा झाडी आणि झाडीमधून रस्ता आहे. छान सगळं बरोबर आहे. खरंच सौंदर्य म्हणजे आता आम्ही नृसिंहवाडीला पोचलो आहोत. गाडी पार्क केली पार्किंग मध्ये आणि आता दर्शनाला चाललोय. बघितलं ते असे कड्या म्हणजे हे सगळे प्रसादाचे स्टॉल्स आहेत, मी आलतो ऍक्च्युली मोठमोठे शॉप. म्हणजे असते ना म्हणजे पण हे ना इथं सगळं नेटकी आहे, व्यवस्थित हे केलंय, काचा बिचा नाही का एकदम आता छान सगळं. झालं. हा छान असे स्टॉल आहेत. हो, हे अख्खं परत होतं. हो चिखल होता सगळा चिखल पुराच्या वेळेस. नाही हे भाजके पेढे काय असतात? भाजके पेढे आता आम्ही खाली उतरतोय. काचे मारले राजा भाऊ परत वर गेलेत, आम्ही खाली चाललोय. हा. आम्ही आता खाली उतरतोय. नृसिंहवाडीला आलोय दर्शनाला. मला त्यांनी विचारलं बरं का दर्शनासाठी रांगेत थांबले. सभा मंडप जास्त गर्दी नाहीये पण बऱ्यापैकी आहेत लोक. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबर वल्लभ दिगंबरा म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद. संगम आहे. कृष्णा आणि पंचगंगेचा संगम आहे इथे. पंचगंगा कुठून येते मग? तिकडून ही ऍक्च्युली आहे ना कृष्णा नदी, जिचं पात्र एवढं मोठं आहे. आणि हे पुढे आता अलमट्टीकडं कर्नाटका. हे बघा कृष्णा नदीचं पात्र. हे इकडं वर नृसिंहवाडी दत्त मंदिर आहे आणि हे कृष्णा नदीचं पात्र पूर्ण पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेले असतं. आत्ता पण एवढं पाणी आहे उन्हाळा असून सुद्धा. तर पावसाळ्यात मंदिर पण पाण्याखाली जातं, एवढं पाणी असतं इथे. आता सांगलीच्या मार्केटमध्ये ऍक्च्युली उद्या रंगपंचमी असल्यामुळं फुल मार्केटमध्ये गर्दी आहे आणि त्याच गर्दीत आम्ही शिरलोय.
आता आम्ही कराडला आलो आहोत, शिवराय ढाब्याला अख्खा मसूर जेवण्यासाठी. शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. इथे अख्खा मसूर फेमस आहे. त्यानंतर काजूची भाजी आहे, ही काजू करी, आणि इथलं फेमस दही. कसं आहे संदीप? हो राजा भाऊ. हा मस्त एकदम भारी. आता आम्ही पुण्याजवळ पोहोचलो आहोत. रात्रीचे जवळजवळ 12:30 वाजलेत. आता एक अर्धा तासामध्ये घरी पोहोचू. आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? आमच्या मित्रांची खूप दिवसाची राहिलेली ही ट्रिप होती, ती कशी वाटली नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा. लाईक करा आणि तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सबस्क्राईब करायला सांगा. सर्वांना गुड नाईट. पुन्हा भेटूया एकदा नवीन ब्लॉगमध्ये.